एवढं इंटरनॅशनल लेवलचं सायकलिंग मॅरेथॉन आपल्या पुण्यामध्ये असून मला बघायला मिळालं नाही. एवढं दुःख आहे मला ह्या गोष्टीतून. सकाळपासून मी एवढी अपसेट आहे आणि ते 400 किलोमीटर दूर पण गेले सगळे लोकं. आता मी म्हणते अभिषेकला आपण बघायला जायचं का रे दोघं? आणि तो म्हणतोय नाही 400 किलोमीटर दूर नाही आपण जाऊ शकतो एवढं बघण्यासाठी फक्त. पण बघा ना, हिंजवडीमध्ये जॉब करते तरीही बघायला मिळालं नाही. म्हणजे किती मूर्खपणा आहे हा. आणि ते पण ऑफिसला रोज जाते. आता झालं असं 2-3 दिवस माझा ऑफिसच्या लॅपटॉपला काहीतरी इश्यू आला आहे आणि तो मी रीइमेजसाठी टाकला आहे. 2 दिवस मला ऑफिसमध्ये काहीच काम नाही आहे. एवढ्यातसुद्धा मला वेळ होता भरपूर बघायसाठी, पण मला बघायला नाही मिळालं. मला खूप बेकार वाटतं आहे. आणि एवढं छान होतं ते यार, सगळं ते इन्स्टावरती तेवढंच बघायला मिळते मला. म्हणजे एवढ्या लोकांनी बघितलं, एवढं पब्लिक बघायला गेलं होतं. आपण कुठं गेलो तेव्हा? आणि आपल्या ऑफिसमध्ये काम पण नव्हतं काय. आणि मी सांगितलं होतं रे, मी लिव्ह अप्लाय करते, मला आता काम नाही असं वाटतं. मी रोज ऑफिसमध्ये जाते आणि जेवण करून फक्त येते रिटर्न. पण काय आहे, रिटर्न येते आहे पण मला त्यांनी लिव्ह अप्लाय करायला पण परमिशन दिली नाही आहे. म्हणून मी काय केलं, लवकर घरी आले. कारण माझी इच्छा पण नव्हती तर काय थांबणार एवढा वेळ ऑफिसमध्ये. आणि मला भूक पण लागलेली. मी टिफिन घेऊन गेले होते पण टिफिन मी आज काही खाल्लाच नाही. म्हटलं घरी गेल्यानंतर जेवण वगैरे करता येईल, कारण अभि पण असतो सोबत माझ्या. म्हणून मस्त अशी गरम गरम भाकरी केली आणि भात केला फक्त, कारण मला भाजी करायची पण इच्छा होत नव्हती. म्हणून त्याला म्हटलं काहीतरी ऑर्डर करतात. आणि कोल्हापुरी ना पाहुणचारमधून एवढं छान जेवण ऑर्डर केलं होतं. आधी पण मी खूप वेळा टेस्ट केलं आहे, पण मी तर जाऊनच जेवले होते. पण आता म्हटलं घरी ऑर्डर करावं, असं मस्तपैकी चिकनचा खरडा आणि भाजी ऑर्डर केली होती. आणि यस, असा होता आजचा दिवस. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.